विकासचे ओव्हरला गेल्या तुमचे 16. विकास ऐका ऐका, विकासचा पहिला बॉल डॉट होता. हा 3 रन बरोबर. तिसरा डॉट बरोबर. यावेळेस पहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय आणि ते फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅचमध्ये स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाला बसतोय. संदेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन, पहिला धक्का. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ बॅटिंग करतोय आणि संदेश इथे बाद झालेले आहेत. जगदीश कारभारी बोला. नॉन स्ट्रायकर सचिन आहे ना. गोलंदाज संजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा. आणि यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. मागील चेंडूवरती संजय म्हात्रे यांनी विकेट प्राप्त केली आणि त्यासाठी जर पाहिलं तर धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक, कारण संदेश पाटीलला बाद केलं होतं संजय म्हात्रे या गोलंदाजानं. आणि इथून जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर विकेट आणि ते व्हाईट बॉल. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता आणि ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. ती चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये संजय म्हात्रे इम्प्रेस करतोय, कारण त्यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर सातत्यानं चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिलाय. 5 धावा धावफलकावरती. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ बॅटिंग करतोय. महत्त्वाचा फलंदाज संघाचा कॅप्टन संदेश पाटील लवकर बाद झाला या मॅचमध्ये. यावेळी मॅच एज अँड टेकन. आणखीन एक धक्का. फलंदाज जगदीश निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची एज लागली होती आणि तिथून जर पाहिलं तर यष्टांच्या मागे खूप चांगलं कार्य यष्टरक्षकाने केलं आणि संजय म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. दोन विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि इथे फलंदाजाला बाद केल्या. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते.
आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू वाईड हाताळलेत संजय म्हात्रेनं आणि 2 महत्त्वाचे विकेट देखील घेतलेले आहेत. संदेशला बाद केलं, त्यानंतर जगदीश देखील या मॅच मध्ये लवकर बाद झालाय. हो, यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात सातत्याने धावा येतात. तिसरा चेंडू वाईड या षटकामध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा खर्च केलेल्या आहेत संजय म्हात्रे या गोलंदाजानं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा. गंगामाता गोंदवली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला टर्न केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळते. परेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्रिजरमध्ये फिल्डर आहेत, त्या ठिकाणी थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि ते 2 धावा फलंदाज कंप्लीट करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. फलंदाज बाद. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. या डावामध्ये जर विचार केला ना तर आतापर्यंत 4 चेंडू वाईट टाकले गेलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात गंगामाता गोंदवली या संघाने धावा खर्च केलेल्या आहेत, परंतु या धावा त्यांना टोचू शकतात कारण प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह. फक्त जर पाहिलं तर चेंडूला दिशा दिली. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं. दुसरी धाव घेण्यासाठी राम पुढे आले होते, परंतु फलंदाज त्या ठिकाणी रवींद्र रेडी नव्हते आणि त्यामुळे एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शिव म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शिव म्हात्रे गोलंदाज पुन्हा एकदा. हो, रवींद्र काठेच्या बॅट मधून घनागती स्ट्रोक. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गीत 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 म्हात्रे.
यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये खूप चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु त्या ठिकाणी 2 धावा वेगाने कंप्लीट करतायत फलंदाज. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. गीत म्हात्रे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा, गीत म्हात्रे यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती आणि या षटकामध्ये त्यांच्या विरोधात षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग रवींद्र करतोय आणि इथे जर पाहिलं ना, षटकार आल्यानंतर सिंगल डबल्स देखील घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस शरीराचा वेध घेतलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. वेगाने इथे धाव कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. धावफलकावरती तब्बल धावा जर पाहिल्या तर 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावफलकावरती 10 धावा जोडल्या गेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाने बनवल्यात. सुरुवातीला फलंदाज बाद झाले, परंतु चांगली भागीदारी या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे, परंतु बॉल गॅपमध्ये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. राम म्हात्रे यांच्या बॅटमधून देखील चौकार येतोय. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर होते, परंतु अगदी मधोमध बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. दोन्ही फिल्डरच्या मधोमध हा चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. राम मात्र सलामीला आलेत या मॅच मध्ये आणि इथे जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून आता धावा येत आहेत. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय गीत म्हात्रे यांच्या माध्यमातून. इथे चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 25 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 25ला 3 या मॅचमध्ये. आणि बरोबर सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 12 मिनिटे खर्च केलेले आहेत. त्यामुळे हा षटक जर पाहिला तर तुम्हाला कमी वेळेमध्ये टाकावा लागेल. सराफ फिल्डिंग सेटअप करा. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आणखीन काही सामने आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. आणि यानंतरचे जे सर्व सामने असतील ना ते 3 षटकांचे असणार आहे. सर्व संघांचे मी लक्ष वेधतोय, कारण हा सामना जर पाहिला तर खारबाव संघ आपला पहिला सामना खेळतोय. त्यामुळे हा सामना आपण 4 षटकांचा खेळवतोय. कारण या अगोदर गंगामाता गोंदवली संघ पहिला सामना खेळला होता, परंतु खारबाव संघासाठी हा सामना फ्रेश आहे, नवीन सामना आहे. त्यामुळे हा सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. चांगल्या स्थितीमध्ये स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सुरुवातीला फलंदाज बाद केले, परंतु काय जबरदस्त भागीदारी या मॅचमध्ये रवींद्र काटे आणि राम म्हात्रे या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. फलंदाज रवींद्र काटे बॅक टू द पॅव्हिलियन. होतोय बॉलिंग ट्रॅकवरती परेश पाटील यांना तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी प्राप्त केली.
यावेळेस देखील समोरच्या दिशेने केलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, अगदी मिड ऑफला पोहोचलेत. फिल्डिंग चांगली आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत चांगल्या धावा स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाने बनवलेत या मॅचमध्ये. परेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. राम म्हात्रे यांच्या विरुद्ध चेंडू डॉट आलाय आणि त्यांच्या बॅटमधून मागील षटकामध्ये आपण चौका जरूर पाहिला, परंतु तदनंतर जर पाहिलं ना तर सलग 2 चेंडू डॉट त्यांच्या माध्यमातून देखील आलेत. इथून संघर्ष करतायत, परंतु संघर्ष करत असताना धावा देखील बनवावे लागतील आपल्या संघासाठी. कारण अंडर फ्लडलाईट खेळत असताना 4 षटकामध्ये 40 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस पहिल्या तर स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये केले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली, धावबाद होण्याची संधी होती, परंतु चेंडूची फेक राहिली खराब आणि इथे 2 धावा रामला मिळतील. रामच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 25 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, परंतु इथे जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. खोलात टाकला होता खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅटिंग करत असताना खारबाव संघ महत्त्वाचा फलंदाज बाद झाला. खरं तर कॅप्टन संदेश पाटील लवकर बाद झाला, तदनंतर अशोक देखील बाद झाले, रवींद्र बाद झाले, परंतु भूपेंद्र मडवी मैदानावरती दाखल झाले, चांगली साथ देत आहेत. हो, फुल टच बॉल होता, बेगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहेत. वाईट ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे, तिथे फिल्डिंग चांगली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट करत असताना फलंदाज आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय, परंतु परेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त भेदकता, आक्रमकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वाने त्याने इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. केवळ 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली, कारण फलंदाज रवींद्र काठेला या षटकामध्ये बाद केलं. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या तब्बल 31 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. हा षटक भरपूर महत्त्वाचा आहे. या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवल्या. 40 पेक्षा मोठं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि तिथून जर पाहिलं तर खारबाव संघ फाईट करू शकते या मैदानावरती, कारण तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असली ना तर तुम्ही दबाव टाकू शकता. हो, यावेळेस देखील आखू टप्प्याचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता राम म्हात्रे यांचा आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते याही चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना देखील. शशिकांत मागच्या मॅचचे हिरो, काय की जबरदस्त कामगिरी केली होती. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित केलेला नाही आहे, मिस टाईम फटका होता, परंतु फिल्डर नाही आहे, वॅकेट एरिया आणि तत्पूर्वी 2च धावा मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. गोंदवली संघाने खूप चांगला कंट्रोल दाखवला. खरं तर 2 षटकामध्ये 25 धावा होत्या आणि आतापर्यंत मागील षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली. हो, फुल टॉस बॉल पुढे आले तो खेळण्यासाठी, बॅटच्या आतली कड लागली, फाईन लेगचा फिल्डर पुढे येतोय स्क्वेअर लेगला आणि तिथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते आणि धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद.
राम मात्रे धावाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 35 धावा. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये आणि 35 वरती 5 विकेट या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती भरत चौधरी हा फलंदाज दाखल होतोय. इथून 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. खरं तर 35 धावांवरती आतापर्यंत स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ थांबलाय. आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु गंगामाता गोंदवली संघ भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. याहीपेक्षा वेळ खर्च जास्त करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. नवीन फलंदाज भरत चौधरी यांना तुम्ही पाहताय. नव्यानेच मैदानावरती ते दाखल झालेत या मॅच मध्ये. राऊंड विकेट कमी गतीने चेंडू टाकलाय. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डर आहे शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4-4-4. आकड्यावरती 39 धावा धावफलकावरती. नशिबाचा चौकार मिळाला असंच म्हणावं लागेल, कारण फिल्डर त्या ठिकाणी होते, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. पहिला चेंडू फेस करत असताना इथे आणखीन एक मोठा फटका. भरत चौधरी या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. राकेश टिपलाय झेल. फलंदाज बाद. परंतु त्यांचा तो फटका फसला. इथे फलंदाज बाद झालेत. 39 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामधील. शशिकांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती दाखल झाला. यावेळेस खोलात टाकला होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. थोडीशी मिसफिल्डिंग संजय मात्रे यांच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेले आहेत. फक्त 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती आणि 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन चौटाईरवा मानकोली आणि स्वराज्य कशेली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे, कारण यानंतर आपला सामना असणार आहे आणि तो सामना 3 षटकांचा असणार आहे. चौटाईरवा मानकोली आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी हेमंतजी पाटील सर उपस्थित असतील. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे टॉस साठी. टॉस बॉक्समध्ये आमचा हा टॉस बॉक्स आपण बघतोय. रणधीर कुमार अँड कंपनी खरबाव म्हणजे श्री नितीश चंद्रकांत पाटील स्पॉन्सर्स हा टॉस बॉक्स आहे. आणि स्वराज्य स्पोर्ट्स कशेली विरुद्ध चौथा हिरवा मानकोली या 2 टीममध्ये ही मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी आलेले आहेत. कशेली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम कशेली टीम कॅप्टन. मानकोली टीम कॅप्टन आपण लगेच या 3 षटकाचा हा सामना असेल, कारण दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे, त्यामुळे हा सामना फक्त 3 षटकाचा असेल. मी विनंती करतोय मुख्य मंचावर उपस्थित असणारे मैत्री चषक 20-25चे आयोजक सुद्धा आहेत आणि कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी यांना आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. या शाहिदभाई अन्सारी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना असेल आणि हा सामना फक्त 3 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आहे.
शहीदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते हा टॉस आणि कॉल असेल तो मानकोली टीमचा हा कॉल काटा कॉल आहे आणि काटा चालेला आहे. टॉस जिंकलाय तो मानकोली टीमने. खूप खूप धन्यवाद शहीदभाई अन्सारी. आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट. काय स्ट्रॅटजी आहे फिल्डिंग घेण्याची? कमीत कमी धावा रोखण्याचा. 3 षटकाचा सामना. एक माइंडमध्ये सेट असेल की समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. आणि काय चेंजेस तुमच्या टीममध्ये? नाही, जे कमी होते ते आलेले आहेत. आणि कसं वाटलं पहिला सामना खेळल्यानंतर हे ग्राउंड हे आयोजन? खूप सुंदर. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस हारलेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. जर बॅटिंग करायची आहे 3 षटकामध्ये काय वाटते की किती धावा जर बनवल्या तुमच्या गोलंदाजासाठी तो ॲडव्हान्टेज असेल? नाही, गेम नाईटचा असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि काहीतरी चेंजेस टीममध्ये? नाही, चेंजेस काही नाही. कसं वाटलं पहिला सामना खेळल्यानंतर? विकेट कशी वाटली, कसं ग्राउंड आणि कसं आयोजन आहे? आयोजन तर भरपूर सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला भरपूरच मजा आली. विकेट भरपूरच चांगली आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. मानकोली टीम won the toss and elected to ball first. Back to the commentary box. बेचाळीसचं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी. आणि हे मॅच आपण बघतोय स्वर्गीय नंदकिशोर खारबाव विरुद्ध गंगामाता गुंदवली या 2 टीममध्ये हे मॅच दुसऱ्या फेरीतली ही पहिलीच मॅच आहे. दोन्ही ओपनिंग बॅटर आपण बघतोय बॅटिंगसाठी गेलेले आहे. 24 बॉलमध्ये 42 हे टार्गेट आहे. संजय आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर खारबाव टीमकडून येतोय अशोक म्हात्रे. पहिला बॉल आपण बघितला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, थोडासा कट सुद्धा झाला. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, मात्र हा बॉल जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट. चांगली गोलंदाजी आहे. स्कोर तर चांगलं सेट केलेलं आहे या 4 षटकाच्या मॅचमध्ये. नक्कीच ही मॅच सुद्धा एक मजा येईल. या मॅचमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा छोट्या रनअपनी गोलंदाजी करतात. मास्टर क्रिकेटमध्ये खास करून आपण बघितलं 40+ क्रिकेटमधून छोट्या गोलंदाजी ही छोट्या रनअपनी होत असते. ह्या वेळेला सिलिमिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. 1 धाव पूर्ण होईल. वेळ होता दोन्ही बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा. ऑफ द मार्क होतोय फलंदाज संजय म्हात्रे आणि स्ट्राईक मिळते ती संदीप म्हात्रे याच्याकडे. एकने टीमचं सुद्धा खातं खोललं जाते आहे. पहिलंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अशोक म्हात्रे. हो, चांगला फटका आहे. मिड ऑफला फिल्डर आहे. रनआउटची संधी होती मात्र थोडासा वाईट थ्रो. परफेक्ट थ्रो जर विकेटवर गेला असता तर कदाचित विकेट जाण्याची शक्यता होती. मात्र 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. संदीप सुद्धा या सिंगलने ऑफ द मार्क होतोय आणि टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 2 रन्स. चांगलं ग्राउंड म्हटलं जाते. ऐशा ग्राउंड या ग्राउंडवर भरपूर टुर्नामेंट होत असतात. हवेत बॉल कॅचची शक्यता. विकेट किपर बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होते. गंगामाता गुंदवली टीमचा फलंदाज संजय म्हात्रे इज आउट.
पण पुल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल टॉपिच लागली होती, विकेट किपर बॉल खाली, अतिशय चांगलं जजमेंट केलं, उंच बॉल गेला होता आणि डिसमिसल बाद केलं फलंदाज संजय म्हात्रे याला आणि हा पहिला विकेट जातोय गंगामाता गुंदवली या टीमचा. नवीन बॅटर प्रदीप येतोय बॅटिंगसाठी आणि एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज अशोक म्हात्रे. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी मिळवून दिलेला आहे गोलंदाज अशोक म्हात्रे याने. चांगली गोलंदाजी अशोकची. राऊंड विकेट. हॉफले घेतला, लॉप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा फील्डर सर्कलच्या थोडासा बाहेर होतोय. चांगला जज केलाय, अतिशय चांगला कॅच घेतला मिड ऑफच्या फिल्डरने. आणखीन एक विकेट भरतने हा कॅच घेतलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज अशोक. येतोय हॅट्रिकवर. अँगल बनवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम शॉट, हवेत बॉल उंच गेला होता. भरत मिड ऑफचा फिल्डर सर्कलच्या थोडासा बाहेर निघाला, चांगला जज केला, चांगला कॅच घेतला आणि बॅक टू बॅक 2 विकेट मिळतात. ऑन हॅट्रिक येतोय अशोक म्हात्रे. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. आतापर्यंत या मैत्री चषक 20-25 मध्ये कुठली हॅट्रिक विकेटची हॅट्रिक पूर्ण झालेली नाही आहे. षटकारांची आणि चौकारांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. चौकारांची हॅट्रिक जर आपण बघितलं तर संजय म्हात्रे कालच्या दिवसामध्ये पूर्ण केली होती. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक जयेश विरारकर यांनी पूर्ण केली. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं षटकारांची हॅट्रिक आणि एक चंदवर्धन यांनी पूर्ण केलेली आहे. ऑन ड्राईव्ह यावेळेला कौकाण्याच्या दिशेने बॉल, फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसऱ्याचा कॉल, स्ट्राईक एंड थ्रो, रनआउटची संधी. ओव्हर हॅट्रिक झालेले, मात्र हॅट्रिक ही अशोकच्या नावावर जाणार नाही. आणखीन एक विकेट जाईल गंगामाता गुंदवली टीमचा फलंदाज बाद. षटक टाकले, जबरदस्त षटक. आजच्या रजनीमधला पण जर बघितलं तर एक उत्कृष्ट षटक म्हणू शकतोय अशोक म्हात्रे याचं. या षटकामध्ये अशोक म्हात्रेने 3 धावा देत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवलेले आहेत आणि एक रनआउटच्या सायाने सुद्धा विकेट आलेली आहे. एकंदरीत पहिल्या आऊटच्या समाप्तीनंतर 42चा टार्गेट चेस करत असताना गंगामाता गुंदवली टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 3 विकेट. खराब सुरुवात म्हणावी लागेल गंगामाता गुंदवली टीमची. या सुरुवातीमधून सावरावा लागेल आणि सावरण्यासाठी जे 2 बॅटर आहेत संदीप म्हात्रे आणि शशिकांत याला चांगली बॅटिंग करावी लागेल. संदेश पाटील येतोय बॉलिंगसाठी. दुसरा गोलंदाज आहे संदेश आणि पहिला गोलंदाज अशोकने चांगली गोलंदाजी केलेली आहे. मात्र संदेश पाटील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो की नाही बघू. चांगलं कमावलेलं आपल्या टीमसाठी आणि खरोखरच अप्रतिम गोलंदाजी केली आहे अशोक म्हात्रे यांनी. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाज संदेश. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, गती चांगली होती, बीट केलाय. लाईन मध्ये नव्हता फलंदाज, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल गोलंदाज संदेश पाटील. आउटबेसचं बंधन आता नाही. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला यावेळेला, हवेत बॉल, कवचच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातोय. 2चा कॉल आहे, स्ट्राईक एंडला थ्रो, रनआउटची संधी. पुन्हा एकदा आणखीन एक विकेट जाईल गंगामाता गुंदवली टीमचा. हा 4था फलंदाज बाद होतोय फलंदाज संदीप म्हात्रे इज आउट. रुपयाने आणखीन एक विकेट जाते. सचिन पाटीलने जर कॅच घेतला तर त्या कॅचसाठी
200 रुपयाचं पारितोषिक नंदन तांगडी यांच्याकडून दिलं जाईल. मात्र सचिनकडे कॅच जातोय की नाही बघायचं आहे. राकेश म्हात्रे नवीन बॅटर येतोय. खराब स्थितीमध्ये सध्या आपल्याला दिसतोय गंगामाता गुंदवली हा संघ, कारण विकेट जास्त जाताना दिसतात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आत्तापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत. धाबा सुद्धा तेवढे दिसत नाही. स्कोरबोर्डवर 4 वर 4. अगदी खराब स्थितीमध्ये गंगामाता गुंदवली टीम. चांगली पार्टनरशिपची आवश्यकता आहे या वेळेला गंगामाता गुंदवली या टीमला या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी. म्हणजे चांगल्या पार्टनरशिपसाठी चांगली फलंदाजी राकेश आणि शशिकांत या दोन्ही बॅटरला करावी लागेल. चला सामना चालू करायचा आहे. टायमर ऑन आहे. लक्षात ठेवा 15 मिनिटाच्या आत पहिली 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर संदेश पाटील स्वीप करत होता. अपील इम्पॅक्ट जर आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 5 रन 4 गडीच्या मोबदल्यात. भिवंडी परिसरातून संघ आपण बघतो या कामांच्या भूमीवर खेळताना दिसतात. काल कामांचे संघ खेळताना दिसले. उद्या सुद्धा न्यू 40+ भिवंडीचे संघ खेळताना दिसतील. त्यानंतर कामन आणि भिवंडी परिसरातील मिक्स संघ खेळताना दिसतील. हा बॉल बघितला आपण ऑफ स्टंपच्या बाहेर. गती चांगली आहे. लाईन अतिशय चांगली ठेवली आहे संदेश पाटीलने आपल्या गोलंदाजीमध्ये. चंदन तांगडी यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. सचिन पाटीलने जर कॅच घेतला तर ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल. सबमरीन डिलेव्हरी खाली राहिला हा बॉल. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी आहे नंदकिशोर खारबाव टीमची. बांधून ठेवलेल्या सर्व फलंदाजांना गंगामाता गुंदवली टीमच्या फलंदाजाला मुभा दिलेला नाही. मोठा फटका खेळण्याची जबरदस्त गोलंदाजी होते ती खारबाव टीमची. उलटॉस बॉल. पुरेपूर समाचार. बॉल जाईल का मात्र फिल्डिंग लाजवाब. जबरदस्त फिल्डिंग. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी होता रवींद्र काठेची. ही चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की हा बॉल सरळ जाईल चौकारासाठी, मात्र आपल्या टीमसाठी 2 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे रवींद्र काठे. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन्स. 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खूपच कमी टोटल धावफलकावर दिसते गंगामाता गुंदवली टीमचं. 7 वर 4. या षटकामध्ये सुद्धा इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली संदेश पाटीलने. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. विकेट मिळवलं नाही, मात्र गोलंदाजी अतिशय चांगली आहे. उर्वरित जर आपण बघितलं तर 2 ओव्हर अद्याप शेष. 12 बॉल आणि 35ची आवश्यकता. होम फोटो लाईव्हवर तुम्हाला हे इक्वेशन पाहायला मिळते. अप्रतिम असं टेलिकास्ट होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून केलं जाते. कालच्या दिवसापासून लगातार 4 दिवस ही स्पर्धा चाललेली आणि 4 दिवस यूट्यूबवर अधिक चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक या मैदानामध्ये आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मैत्री चषक 2025 कानाई स्पोर्ट्स पाय आणि टायगर स्पोर्ट कामन यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज भूपेंद्र काठे. वेळेबद्दल नक्कीच सहकार्य करायचं आहे, कारण वेळ जर तुम्ही जास्त लावली तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. कारण पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत समाप्त करायचे आहे. थोडंसं ड्रिंक्स मैदानामध्ये हे इक्वेशन आपण बघू शकतोय स्क्रीनवर. 12 मध्ये 35ची आवश्यकता. हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी 18 ते 20 रन यायला पाहिजे. 18 ते 20 रन आले तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं इक्वेशन कमी होईल, प्रेशर कमी राहील फलंदाजांवर. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर प्रेशर आहे ते गंगामाता गुंदवली या टीमवर, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आलेले नाही आहेत. फक्त 7 आणि 4 विकेटसुद्धा गमावलेले आहेत. फ्रंट लाईनचे जे 4चे बॅटर आहेत, 4 बॅटर डगआउटमध्ये पोहोचलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय भूपेंद्र काठे. पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडवर फलंदाज आहे राकेश. पहिलाच बॉल बघितला थोडीशी रायझिंग डिलिव्हरी होती, गतीमध्ये थोडंसं मिश्रण होतं. पहिलाच बॉल थोडासा स्लोअरवर टाकला होता गोलंदाज भूपेंद्र काठे याने. पहिलाच बॉल डॉट. भूपेंद्र मढवी आहे गोलंदाजी मार्कवर.
ओव्हर दी विकेट. आणखीन एक चांगला बॉल आपण बघितला. 2 बॉल लगातार डॉट टाकताना दिसतोय गोलंदाज भूपेंद्र मळवी. चांगली गोलंदाजी. खरोखरच या इनिंगमध्ये बघितलं आपण तर कुठलाही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही आतापर्यंत. 14 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी. फिल्डिंग सुद्धा लाजवाब होताना दिसते खारबाव टीमची. थोडासा टर्न झाला हा बॉल मात्र जास्त बाहेर गेला. पंचांचा इशारा आहे वाईडचा. चांगला लेग ब्रेक सुद्धा टाकतोय गोलंदाज भूपेंद्र मळवी. एक एक्स्ट्रा बॉल मिळतोय. एक्स्ट्रा रन मिळतोय. धावसंख्या जाईल 8 वर आणि हा पहिला अतिरिक्त रन धावफलकावर नोंद होते या अतिरिक्त रनची. फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण आहे पॉइंटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर थोडासा पहिला पुढे आला त्याच्यानंतर थांबला. 1 शॉटचा इशारा म्हणजे एकच धाव या ठिकाणी ॲड होईल. दुष्काळात 13वा महिना म्हटलं जाईल. अगोदरच धावा होत नाहीये तर या ठिकाणी शॉर्ट रन कठीणतेमध्ये नेऊन जाईल ती म्हणजे गंगामाता गुंदवली टीमला. धावसंख्या 9 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हवेत बॉल आहे या वेळेला. फिल्डर पोचेल का नाही. वेकंड जागी बॉल पडतोय. 1 रन पूर्ण. जगदीश काठी त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. कारभारी होता जगदीश कारभारी. 3चा कॉल आहे. रनआउटची संधी आहे. विकेट जाईल या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज बाद गंगामाता गुंदवली टीमचा. हा 5वा फलंदाज बाद. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम कडून जबरदस्त या मॅचवर पकड अतिशय मजबूत. हे बघितलं. चांगला थ्रो झाला. विकेट ला बॉल लावला आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं 9 बॉल आणि 8 बॉल आणि 31ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. परेश पाटील जातो नवीन बॅटर. भूपेंद्र मळवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हवेत बॉल आहे. बेस्ट टाइम शॉट. वॅकंड जागी हा सुद्धा बॉल पडेल. स्कोअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये डीप मधून फिल्डर येतात. 2चा कॉल आणि पुन्हा एकदा आपण बघितलं थ्रो चांगला होता. 2 धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. या 2 टीमचं टोटल जाऊन पोहोचते 13 वर. 29 रनची आणखीन आवश्यकता. बॉल शेष आहेत ते फक्त आणि फक्त 7. कठीण झालंय हे आव्हान. 42चं आव्हान होतं मात्र हे आव्हान आता आपण म्हणू शकतो कठीण झालेलं आहे. चांगलं टेलिकास्ट दाखवलं जाते ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम टेलिकास्ट. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन जाईल भूपेंद्र. चांगला फटका आहे. प्रॉपर कनेक्शन. गॅप मध्ये सुद्धा 1 बाउंड जाईल बॉल. काउकॉर्नरच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ज्ञानेश्वर चिकणे तुम्हाला माहिती नसेल. भरपूर कमी लोकांना माहिती आहे की ज्ञानेश्वर चिकणे हे एक उत्कृष्ट कवी आहेत आणि आपल्या आगरी भाषेमध्ये त्यांनी भरपूर कविता लिहिलेल्या आहेत. एक त्यांची कविता मला वाटते फेमस आहे. काय नाव आहे. 10 आलेले आहेत या ओव्हरमध्ये. टोटल 2 ओव्हरमध्ये 35 ची आवश्यकता होती. 10 आलेत. 25 ची आवश्यकता आहे. स्कोरर आपले ऑफिशियल आहेत
ज्ञानेश्वर मुकादम जेवढ्या भिवंडीमध्ये मोठ्या टुर्नामेंट होतात सर्व टुर्नामेंटमध्ये ते मला वाटते मॅक्झिमम टुर्नामेंटमध्ये ते स्कोरिंग करत असतात. 25 पाहिजेत 25. 25ची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये. प्रेमनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राइक एंडला बॅटर आहे राकेश. पहिले 2 ते 3 बॉल महत्वाचे असतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. ओ व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका, पिकअप शॉट आहे आणि बॉलला पाठवले मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. सारंचडी षटकार. प्रेशर मध्ये आणलेलं आहे खारबाव टीमला. हे बघू शकतो आपण, पिकअप शॉट, जबरदस्त प्रॉपर टायमिंग आणि बॉलला बॉटम एजला घेतला आणि पाठवून दिलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. 5 बॉल शेष, 5 मध्ये 19 रनची आवश्यकता. आणखीन जर या बॉलवर षटकार लागला तर प्रेशर भरपूर राहील फिल्डर आणि बॉलरवर. जबरदस्त शॉट. प्रेमनाथ पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट शॉट करण्याचा प्रयत्न, यामध्ये चुकतोय फलंदाज. मात्र वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 24 रन. बॉल शेष आहेत ते 5 आणि 5 मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक मोठ्या फटक्याने या मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. मोटिवेशन दिले जाते गोलंदाज प्रेमनाथ पाटील याला. पुन्हा प्रेमनाथ बॉलिंग ट्रॅकवर. हो चांगला फटका आहे हा सुद्धा, अलॉंग द कार्पेट जातोय मिड विकेटच्या दिशेने. 2चा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो आणि थ्रो सुद्धा खराब आहे. आणखीन धावा मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न आहे, 3 धावा पूर्ण. चौथ्याचा प्रयत्न होईल का? नाही, 3च धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. 3 धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. मात्र इक्वेशन आपण बघूया, 4 बॉल आणि 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4-15चं इक्वेशन. असं वाटलं होतं की एकतर्फी मॅच पाहायला मिळेल, मात्र जो फटका लागलाय षटकार त्यानंतर मॅच थोडीशी बदललेली आहे. थोडंसं प्रेशरमध्ये आणलेलं त्या फटक्याने स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमला. फलंदाज राकेश म्हात्रे याने. मात्र यावेळी स्ट्राइक एंडवर आहे परेश पाटील. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. परेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आणि परेशला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल शेष, 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय गंगामाता गुंदवली विरुद्ध स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या 2 टीम मध्ये. 4 मध्ये 15ची आवश्यकता. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रेमनाथ पाटील. पुढील बॉल, फुल टॉस होता यावेळेला. चुकतोय जोरदार अपील कॉटव्हॅनची. अंपायर मात्र सहमत नाहीयेत. काय आहे, कसली अपील आहे? या ठिकाणी बोल्ड झालाय फलंदाज क्लिंग बोल्डच्या रूपाने. फल जास्त आला होता. लेग स्टंपवर बॉल, थोडस पायाला ब्रश केला, त्यानंतर बॉल स्टंपला सुद्धा ब्रश करून गेला आणि बेल्स ब्रेक झाला. अशा प्रकारे क्लिंग बॉलच्या रूपाने विकेट जाते. फलंदाज परेश पाटील इज आउट. 3 बॉल 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राइक मला तरी वाटते की फलंदाज राकेशने ठेवायला पाहिजे होती. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी हरी. 3 मध्ये 15ची आवश्यकता. 3 मोठे फटके मारावे लागतील किंवा 2 षटकार चौकाराची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आजच्या नाईटमध्ये आपण बघितलं पहिल्या दोन्ही मॅच टाय झाल्या होत्या. कंपल्सरी चेसिंगच्या नुसार पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकलेल्या होत्या, ज्यामध्ये आपण बघितलं गावदेवी पूर्णा, त्याच्यानंतर गंगामाता गुंदवली ही टीम जिंकली होती पहिल्या 2 राऊंडमध्ये. 3 मध्ये 15.
ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर बॉल, वाईटचा इशारा होईल पंचांचा. यस, पंच महेश कुडू आमच्याकडे इशारा करतात, हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन मिळते आणि एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28 रन. 3 मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गंगामाता गुंदवली या टीमला. ओव्हर द विकेट. ओहो, हॉफले घेतला, लॉफ केलाय, लॉंगांच्या बाहेर पाठवून दिले आउट ऑफ द पार्क. सारंगसडी षटकार. हरीच्या बॅट मधून हा जबरदस्त फटका येतोय. स्लॉट मध्ये बॉल बघितला आपण, व्याक मध्ये बॉल होता आणि पाठवला आउट ऑफ द पार्क. षटकार. 2 मध्ये 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. उत्तुंग षटकार हा बघू शकतो आपण. जबरदस्त शॉट हरी आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय. एक मारा लेकिन सॉलिड मारा. जबरदस्त मॅच रंगात आले. खरोखरच 50-50 चान्सेस आहेत. समतोल मॅच आपल्याला दिसतंय. ही मॅच कोणती टीम जिंकेल आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. म्हणून क्रिकेट खेळच असं आहे. कोणाला माहिती नव्हतं की शेवटच्या षटकामध्ये हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. अगदी इझी मॅच होती स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमच्या पक्षामध्ये. मात्र पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर किती प्रेशर आहे आता नंदकिशोर खारबाव टीमवर सुद्धा हे आपण बघू शकतोय. शेवटचे 2 बॉल, 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा निर्णायक बॉल आहे. या बॉलवर कमीत कमी 2 रन्स तरी यायला पाहिजे. 2 रन्स जर आले तर शेवटच्या बॉलवर षटकार हवा असेल. हा बॉल अतिशय महत्वाचा दोन्ही टीमसाठी. निर्णायक बॉल. प्रेमनाथ पाटील घेऊन जाईल हा निर्णायक बॉल. हरी स्ट्राइक एंडवर आहे. हरीने जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं पारितोषिक. हो, या वेळेला नक्कीच 2 रन येतील असं वाटते. मिड विकेटला बॉल आहे, डीप मध्ये फिल्डर. 2चा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो, रन आउटची संधी आणि हा फलंदाज बाद. विकेट जाईल हरियाची. एकच धाव फक्त मिळेल. शेवटचा एक अंतिम बॉल आणि 7 रनची आवश्यकता गंगामाता गुंदवली टीमला मॅच जिंकण्यासाठी. व्हॉट अ जबरदस्त फिल्डिंग. असं वाटलं की 2 पूर्ण होतील, मात्र बघितलं जबरदस्त फिल्डिंग. डीप मिड विकेटला थ्रो झाला आणि अशा प्रकारे विकेट मिळवतो आणि हरी याची विकेट मिळालेली आहे. 2 रन हवे होते, मात्र फक्त एकच आणि 1 रन आउट. अंतिम 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गंगामाता गुंदवली या टीमला. षटकार जर लागला तर आणखीन एक टाइम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी, गीत म्हात्रे. गंगामाता गुंदवली टीमला 1 मध्ये 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रेमनाथ पाटील एक लीगल डिलिव्हरी या ठिकाणी. मॅच विन होईल स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम. शेवटचा बॉल, 7ची आवश्यकता. चांगला बॉल की नाहीये? यस, चांगला बॉल. स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. शेवटचा बॉल डॉट. पराजित केलेला आहे गंगामाता गुंदवली टीमला स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम अँड हार्ड लक गंगामाता गुंदवली टीम.
साठी दिली जाते. त्यानंतर हे टी शर्ट्स जे स्पॉन्सर झालेले आहे कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ वामन शिड्या धिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झालेले हे टी शर्ट. मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर संजय आपण यायचं आहे. आपल्याला 300 रुपयाचं पारितोषिक आहे. मी विनंती करतोय आसिफजी चौधरी यांना पुन्हा एकदा त्यांच्या शुभ हस्ते हे 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संदीप यांना. संजय म्हात्रे.